जगावं असं आयुष्य झालंय माझं. कर्जामुळे ही अवस्था झाली म्हणून मला इज्जत नाही. होय, मी घेतलंय कर्ज. आधी मुलगा, भाऊ, नवरा यातही तुझं समाधान झालं नाही म्हणून बापाची जबाबदारी माझ्याच खांद्यावर टाकून कर्जपणाचे जे मला आयुष्य दिलं ना, यात आलो कधी आणि मेलो कधी माझच मला कळलं नाही रे. होय, मी घेतलंय कर्ज. कारण 10-15 हजाराच्या पगारामध्ये आई वडिलांचं आजारपण आणि बहिणीचं लग्न, त्यासाठी पुन्हा कर्ज. आयुष्यभराचा जोडीदार शोधायला गेलो तिथे सुद्धा या समाजाने लक्तर तोडली. एकुलता एक पाहिजे, मुंबईमध्ये घर पाहिजे म्हणून पुन्हा कर्ज. घराला वारस पाहिजे म्हणून मुलं जन्माला घातली आणि तिथेही नशिबाने अशी कलाट मी दिली ना की मुलाच्या शिक्षणापासून त्याच्या नोकरीच्या वशिल्यापर्यंत काढलं ते फक्त कर्ज आणि कर्ज. पुंजशा पगारात होम लोन, कार लोन, गोल्ड लोनचे EMI देता देता आयुष्याच्या अशा वाटेवर येऊन थांबलो ना की जिथून परत जायला रस्ताच नाही रे. साला महिनाभर मरायचं आणि 1 ते 10 तारीख पर्यंत भरायचे ते फक्त आणि फक्त EMI. नाही, पण मला हार मानून चालणार नाही. मला माझ्या घरासाठी पुन्हा उभं राहायलाच लागेल. पुन्हा उभं राहायलाच लागेल.